कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून विठ्ठलाला प्रत्येक घराघरापर्यंत घेऊन जाणारे माणसानं माणसासोबत माणसासारखं वागलं पाहिजे असा क्रांतिकारी संदेश देणारे राष्ट्रसंत नामदेव महाराज, राष्ट्रसंत मीराबाई, राष्ट्रसंत कान्होपात्रा, राष्ट्रसंत रविदास महाराज, राष्ट्रसंत सेनाजी महाराज, राष्ट्रसंत नरहरी सोनार, राष्ट्रसंत गोरोबा काका, अवघे विश्वची माझे माहेर, संपूर्ण जगाला आपला बांधव मानणारे ज्ञानेश्वर माऊली, या महाराष्ट्राला दोन छत्रपती देणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता मासाहेब जिजाऊ, ज्यांनी स्वतःच्या बायकोचं कुंकू पुसून स्वतःचा शिर तळहातावरती ठेवून सह्याद्रीच्या काळ्या कपाऱ्या चढून तलवारीच्या जोरावरती, बुद्धीच्या जोरावरती, सहकार्याच्या जोरावरती, प्रयत्नाच्या जोरावरती, अध्यात्माच्या जोरावरती, विज्ञानाच्या जोरावरती रात्रीचा दिवस करून दिवसाची रात्र करून हे हिंदवी स्वराज्य निर्माण केलं. असे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी वयाच्या 14व्या वर्षी बुधभूषण नावाचा ग्रंथ लिहिला आणि त्या बुधभूषण नावाच्या ग्रंथामध्ये त्यांनी ठणकावून सांगितलं की जे नशिबावरती अवलंबून राहतात त्यांच्यासारखा शंड कोणी नाही, आणि जो प्रयत्नावरती विश्वास ठेवतो, मनगटावरती विश्वास ठेवतो, त्याच्यासारखा मर्द कोणी नाही असा सांगणारा सिंहाचा छावा छत्रपती संभाजी महाराज. मन, बुद्धी आणि मनगट यांच्या जोरावरती आपण लोकाभिमुख असं राज्य निर्माण करू शकतो असा विश्वास रयतेमध्ये निर्माण करणाऱ्या राजमाता अहिल्यादेवी होळकर, ज्यांनी छत्रपती शिवरायांच्या समाधीचा शोध लावला, छत्रपती शिवाजी महाराजांवरती पहिला पोवाडा लिहिला, मुलींच्या शिक्षणासाठी शाळा काढली, त्या शाळेचे संस्थापक अध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, मुलींच्या शिक्षणासाठी ज्यांनी आपल्या अंगावरती शेणाचे शिंतोडे झेलण्याचं काम केलं, समाजकंटकाचे दगडगोटे खाण्याचं काम केलं, अशा विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुलेंनी जी शिवजयंती चालू केली ती शिवजयंती पुढे सुरू ठेवणारे आणि स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असा इंग्रजांना ठणकावून सांगणारे लोकमान्य टिळक, माणसातील राजा, राजातील माणूस राजश्री शाहू महाराज. तुझं गावच नाही का फिरत, तू रिकामं कशाला फिरत असा क्रांतिकारी संदेश देणारे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावरती तरलेली नसून कष्टकरी माणसाच्या तळहातावरती वसलेले आहे असा विज्ञानवादी दृष्टिकोन सांगणारे साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे. प्रत्येक गावामध्ये जाऊन रस्त्यावरचा तर केर कचरा काढलाच, परंतु कीर्तनासारख्या प्रभावी माध्यमातून लोकांना शिक्षणाविषयी जागरूक करणारे, समाज परिवर्तन करणारे, तुम्ही तुमच्या जमिनी विका, तुम्ही तुमची घरं विका, तुमच्या घरातील भांडी विका, हातावरती भाकरी खा, परंतु तुम्ही तुमच्या मुलांना शिक्षण द्या असा क्रांतिकारी संदेश देणारे राष्ट्रसंत गाडगे महाराज. मी भारताचे संविधान लिहित असताना मला फारसे कष्ट सायास करावे लागले नाहीत, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या समोर होतं आणि 100 दिवस शेळी म्हणून जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा असा क्रांतिकारी संदेश देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महान स्त्रियांनी आपल्या आयुष्यातील वर्ष, वर्षातील महिने, महिन्यातील दिवस, दिवसातील तास, तासातील मिनिट, मिनिटातील प्रत्येक क्षण दिला, त्या सर्व महामातांना आणि त्या सर्व महापुरुषांना आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये मी या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करतो. आज मैत्री ग्रुप
शिवजन्म समिती गोपाळवाडी तालुका जिल्हा धाराशिव आयोजित या कार्यक्रमामध्ये मी बोलत असताना आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, उपस्थित मान्यवर आणि सर्व मैत्री ग्रुपचे सर्व मर्द मावळे आणि समोर बसलेल्या छत्रपती शिवरायांच्या मावळ्यांनो आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या वारकऱ्यांनो, सळसळत रक्त शिवबाचे भक्त, सळसळत रक्त शिवबाचे भक्त, कपाळी भगवा टिळा, नाद करायचा नाही. या गोपाळवाडीच्या शिवजयंतीचा नादच खुळा, या गोपाळवाडीच्या शिवजयंतीच्या आयोजनाचा नादच खुळा. अरे आला आलं वादळ, कोण आडविली ह्या वादळा, आलाच कुणी आडवा तर त्याचा आम्ही वाजवू खुळखुळा. नाद करायचा नाही, या गोपाळवाडीच्या शिवजयंतीचा नादच खुळा. अरे जिजाऊचे संस्कार आम्हावर देणार नाही दगा, पाठीमागून वार करणाऱ्यांनो एकदा समोर तर येऊन बघा. नाद करायचा नाही, या गोपाळवाडीच्या शिवजयंतीचा नादच खुळा. मित्रांनो, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जगातील खूप मोठ्या विचारवंतांनी खूप वेगवेगळी मतं आपल्या समोर मांडलेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या देशाचा जर इतिहास लिहायचा असेल, जगाचा इतिहास लिहायचा असेल, राज्याचा इतिहास लिहायचा असेल तर छत्रपती शिवाजी महाराज या 3 शब्दांना वगळून इतिहास आपल्याला कधीच लिहिता येणार नाही. एवढी मोठी ताकद छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये आहे. शी म्हणजे शिका, शिवचरित्रातून आपल्याला शिकलं पाहिजे. वा म्हणजे वागा, शिवचरित्रातून आपल्याला शिकून त्यानुसार वागायचंय. आणि जी म्हणजे जिंका, शिवचरित्रातून तुम्ही शिकलात त्यानुसार वागलात, हे जग जिंकल्याशिवाय तुम्ही राहणार नाही. एवढी मोठी ताकद जर कशामध्ये असेल तर ती ताकद शिवचरित्रामध्ये आहे. शिवाजी हा 3 अक्षरानं बनलेल्या त्या नावामध्ये ही सगळ्यात मोठी ताकद आहे. आपल्याला जर जीवनामध्ये सक्सेस व्हायचं असेल तर शिवचरित्रातून आपल्याला खूप मोठे यशाचे मूल मंत्र आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतात. आणि त्यातला पहिला मूल मंत्र असा आहे की आपल्याला वर्तमानात जीवन जगावं लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केलेलं आहे, जे रयतेचं राज्य निर्माण केलेलं आहे, त्या रयतेच्या रयतेमध्ये जो आनंद छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेला आहे, त्याचं कारण जर काय असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं पूर्णपणे जे दैनंदिन जीवन जगण्याची जी पद्धत होती, छत्रपती शिवाजी महाराज हे वर्तमानामध्ये जीवन जगतात. आणि आज आपण जर वर्तमानामध्ये बघितलं आणि वर्तमानात जीवन जगण्याची कला ही 5000 वर्षापूर्वीची भारतात निर्माण झालेली कला आहे. ही कला पाश्चिमात्य देशाने स्वीकारली, पाश्चिमात्य देश पुढे गेले, त्यांची प्रगती झाली, आपण पाठीमागे राहिलो. याला कारण जर काय असेल तर आपण वर्तमानात जीवन जगत नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आपल्याला काय शिकायचंय तर त्या शिवचरित्रातून आपल्याला वर्तमानात जीवन जगण्याची कला आपल्याला अवगत झाली पाहिजे. कारण आपण जर वर्तमानामध्ये जीवन जगलो तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण होणार आहे. आपण जर वर्तमानामध्ये जीवन जगलो तर आपण इतिहास निर्माण करू शकणार आहे. आणि आपण जर वर्तमानामध्ये जीवन जगलो तर आपला जन्म हा इतिहास घडवण्यासाठी झाला आहे. आणि मी इतिहास घडवूनच मी मरणार आहे, हे मंत्र आपल्या हृदयामध्ये कोरल्याशिवाय आपण आपला देहत्याग करू शकत नाही. ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती वर्तमानात जीवन जगण्याच्या कलेमध्ये ही ताकद आहे. आपण काय करतो, आपल्या आयुष्यामध्ये भूतकाळात काही घटना घडलेल्या असतात, त्या भूतकाळात घडलेल्या घटनेचाच आपण वेध घेतो, त्याची चिंता करत बसतो. आणि भविष्य काळाची फक्त आपण स्वप्न बघतोय. भविष्य काळाचं फक्त ध्येय आपण ठरवलेलं आहे. भविष्य काळाचं आपण स्वप्न बघत असताना आज वर्तमान काळामध्ये आपल्याला काय करायचंय हे आपल्याला समजलं पाहिजे. आज वर्तमान काळामध्ये जे आपण कर्म करणार आहे, जे कृती आपण करणार आहे, जे बीज आपण पेरणार आहे तेच पुढे उगवणार आहे. त्यासाठी आपल्याला वर्तमानात जीवन जगण्याची कला आपल्याकडे येणं खूप महत्वाचं आहे. आणि सगळ्यात मोठी जर संपत्ती कुठली असेल तर सगळ्यात मोठी संपत्ती म्हणजे तुमच्याकडे जो तुम्हाला मिळालेला वेळ आहे, ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे. आज गेलेला वेळ परत कधी येणार नाही. आपल्याला वेळेचं महत्व समजलं पाहिजे.
ते महत्व छत्रपती शिवाजी महाराजांना समजलेलं होतं. वेळेचे व्यवस्थापन छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामध्ये आपल्याला समजतं. त्यांचं कुठलंही युद्ध असू द्या, त्या युद्धामध्ये वेळेला किती महत्व होतं, शिस्तीला किती महत्व होतं, ते आपण अभ्यास केलं तर आपल्या लक्षात येईल. वेळ खूप महत्वाचा आहे. 5 वर्षाचं महत्व जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर निवडणुकीमध्ये एखादा हारलेला जो उमेदवार असतो त्याला विचारा, तुझं 5 वर्ष किती महत्वाचं आहे. कारण त्या निवडणूक जिंकण्यासाठी त्याच्याकडे असणारा सर्व पैसा त्याने वापरलेला आहे, सर्व गोष्टी वापरलेल्या आहेत. तन मन धनाना तो त्या ठिकाणी काम करतोय. त्याच्याकडे पैसे जरी नसले, मित्रांकडून पैसे घेतोय, पाहुण्यारावड्यांकडून पैसे घेतोय, गुत्तेदारांकडून पैसे घेतोय, उद्योजकांकडून पैसे घेतोय. वेळ प्रसंगी आपली जमीन कुठं तर ठेवून तो पैसे घेतो, निवडणूक लढतो आणि निवडणूक हारतो. आणि दुसरे 5 वर्ष त्याच्या हातामध्ये वाट बघण्याशिवाय कुठलाही पर्याय नसतो. आणि तो जर उमेदवार वर्तमानामध्ये जर त्याच्याकडे जीवन जगण्याची जर कला असती तर त्या वर्तमान काळामध्ये तो प्रत्येक लोकांची कामं करत बसला असता. 5 वर्षामध्ये तो पूर्णपणे वर्तमानात राहिला असता, लोकांच्या समस्येकडे त्याला लक्ष दिलं असतं आणि पैसे न देता सुद्धा तो निवडून आला असता. 1 वर्षाचं महत्व 10वी मध्ये नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा, 12वी मध्ये नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा, MBBS मध्ये एखाद्या वर्षामध्ये नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा, इंजिनिअरिंग मध्ये नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा, तुझं हे वर्ष किती महत्वाचं आहे. कारण त्या वर्षासाठी अक्षरशः आपल्या आई बापानं 10 रुपये टक्क्यानं पैसे काढलेले असतात, 20-20 रुपये टक्क्यानं पैसे काढलेले असतात. रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून ते आपल्या लेकराला शिकवत असतात. वेळ प्रसंगी स्वतः उपाशी झोपतात, परंतु त्या आपल्या लेकराला मेसचे पैसे पुरवण्याचं ते काम करतात. आपला बाप वेळ प्रसंगी गाडीमध्ये पेट्रोल टाकत नाही, परंतु जे महिन्याचं भाडं थकलेलं असतंय ते भाडं आपला बाप त्या मुलाला देण्याचं काम करतो. आणि कुठलेही आई वडील आपल्या मुलाला सांगतात की तुझं सारं दुःख म्हणजे ते माझं आहे आणि माझी सारी सुख म्हणजे ते तुझं आहे. एवढा मोठा त्याग आई बाप करतात. आणि असा त्याग करून जर तो मुलगा नापास झालेला असेल तर त्याचे दुष्परिणाम पूर्ण त्याच्या फॅमिलीला भोगावे लागतात. नातेवाईक त्या मुलाला नाव ठेवतात, शेजार पाजार त्या मुलाला नाव ठेवतात, मित्र कंपनीमध्ये त्याची नाचक्की होते. तर 1 वर्षाचं महत्व, त्या वर्षात नापास झालेल्या एखाद्या विद्यार्थ्याला विचारा, तुझं 1 वर्ष किती महत्वाचं आहे. 1 महिन्याचं महत्व, मातृत्वाच्या पायरीवरती असणाऱ्या एखाद्या महिलेला विचारा, तुझा पहिला महिना किती महत्वाचा आहे, दुसरा महिना किती महत्वाचा आहे, तिसरा महिना किती महत्वाचा आहे. मूल जन्माला येईपर्यंत प्रत्येक क्षण ती त्या मुलासाठी जगत असते. त्या एखाद्या मातृत्वाच्या पायरीवर असणाऱ्या एखाद्या महिलेला विचारा की तुझा 1 महिना किती महत्वाचा आहे. 1 दिवसाचं महत्व, त्या एखाद्या बेरोजगाराला विचारा की त्याला त्या दिवसाचा रोजगार मिळालेला नाही आणि रोजगार नाही मिळाल्यामुळं अक्षरशः त्याच्या घरातील लोकांना उपाशी तपाशी राहावं लागतं. अन्न नाही खाल्लं तर झोप लागत नाही. अशा एखाद्या बेरोजगारी तरुणाला विचारा की तुझा 1 दिवस किती महत्वाचा आहे. 1 तासाचं महत्व त्या जगज्जेत्या सिकंदरला विचारा, 1 तास किती महत्वाचा आहे. तो ईश्वराला विनंती करतो की माझा मृत्यू फक्त 1 तास लांबव, अशी तो त्या ईश्वराला विनंती करतोय. 1 मिनिटाचं महत्व, वर्ल्ड ट्रेड सेंटरवर ज्यावेळेस हल्ला झाला आणि हल्ला होण्याच्या अगोदर 1 मिनिट अगोदर त्या बिल्डिंगच्या बाहेर पडणाऱ्या एखाद्या नागरिकाला विचारा, 1 मिनिट किती महत्वाचं आहे. आणि एका क्षणाचं महत्व त्या धावपटूला विचारा की जो धावपटू धावत असताना सुवर्ण पदक त्याला भेटता त्याला रौप्य पदकावरती समाधान मानावं लागतं, त्याला विचारा 1 क्षण किती महत्वाचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं जर आपण शिवचरित्र बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक क्षणाला महत्व देत होते, वर्तमानात पूर्णपणे जगत होते. जो कहेगा परसो बीत गए बरसो, जो कहेगा कल दिन गए टल, जो कहेगा आज वही करेगा राज. हे हिंदवी स्वराज्य जे निर्माण केलेलं आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी आजला फोकस केलं, वर्तमानाला फोकस केलं. आणि तुम्हाला खोटं सांगत नाही, शिक्षण क्षेत्रामध्ये वर्तमानात जीवन जगण्याची कला जर शिक्षण व्यवस्थेनं विद्यार्थ्याला शिकवली तर समोर शिक्षक शिकवत असताना
विद्यार्थ्याची एकाग्रता वर्तमानात असल्यामुळे वाढणार आहे. आणि जे शिक्षक शिकवतात, विद्यार्थी जर वर्तमानामध्ये असतील आणि शिक्षक वर्तमानामध्ये असेल, तर वर्तमानात असणारा शिक्षक प्रभावीपणे विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम करतो, घडवण्याचं काम करतो. आणि विद्यार्थी जर वर्तमानामध्ये असतील तर प्रत्येक शब्दाकडे शिक्षक जे शिकवतात त्याच्या प्रत्येक शब्दाकडे विद्यार्थ्याचं लक्ष राहणार आहे. आणि त्या विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारची ट्युशन लावायची गरज नाही, कुठल्याही प्रकारचा वेगळा अभ्यासक्रम करण्याची गरज नाही. आज आपण आपल्या लेकरांचं अक्षरशः लहानपण हिरावून घ्यायला लागलोय. 4 वर्षाच्या 3 वर्षाच्या लेकरांचं वय म्हणजे मुक्तपणे आनंदाने गाणी गाण्याचं वय आहे, खेळण्याचं वय आहे, बागडण्याचं वय आहे. आणि त्याच्यामध्ये आपण त्यांच्याकडून भूकंपट्टी करून घेतोय. अशा अवस्थेमध्ये जर आपण वर्तमानात जीवन जगण्याची कला जर शिकलो तर 100 नाही 200% आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही कुठल्याही गोष्टीला हात लावा, तुम्ही मातीला जरी हात लावला तर त्या मातीचं सोनं करायची ताकद त्या वर्तमानात जीवन जगण्याच्या कलेमध्ये आहे. ते माझ्या राजाने करून दाखवलंय. तर माझा राजा आजला फोकस करत होता, म्हणून माझ्या राजाने जगावरती राज केलेला आहे. आज शिवजयंतीच्या माध्यमातून जगात असा कुठला कानाकोपरा नाही ज्या ठिकाणी मानव वस्ती आहे, त्या ठिकाणी माझ्या राजाचा उदो होतोय, त्या ठिकाणी माझ्या राजाला डोक्यावर घेऊन अक्षरशः नाचलं जातंय. त्याला कारण जर काय असेल तर माझ्या राजानं आजला फोकस केलं, म्हणून माझ्या राजाचं सगळ्या जगावरती राज आहे. मग मला सांगा, आपण वर्तमानात जीवन जगण्याची कला स्वीकारणार आहेत का नाही? वर्तमानात राहणार आहेत का नाही? इथं बसलेले जेवढे काय मावळे, सर्व मावळे माता भगिनी, तुम्ही जर वर्तमानात जर जीवन जगलात, तुम्हाला कधी तुमच्या उभ्या आयुष्यात बीपीचा त्रास तुम्हाला होणार नाही, कधीही तुम्हाला शुगरचा त्रास होणार नाही, कधीही तुम्ही आजारी पडणार नाही, कधीही तुम्ही आनंदी राहणार नाही. विदाऊट टेस्ट आपल्याला सक्सेस व्हायचं, विदाऊट टेस्ट. जे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये ते सक्सेस झाले. यशाचे मूळ मंत्र शिवचरित्रातून आपल्याला शिकायचे. यशाचा दुसरा मूळ मंत्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची जी बुद्धी होती ती सत्याकडे होती, त्यांचं हृदय मानवतेकडे होतं आणि त्यांचं शरीर कष्टाकडे होतं. हे 3 मूल्य जर आपण आपल्या जीवनामध्ये जर अवलंब केला, ह्या 3 मूल्यांचा, तर 100 नाही 200% मी तुम्हाला यशाची हमी देतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराजांची बुद्धी सत्याकडे होती. आपल्या हातून चुकीचं काय होतंय, आपल्या हातून बरोबर काय होतंय, हे छत्रपती शिवाजी महाराजांना समजत होतं. एखादं जर कार्य चुकीचं होत असेल तर त्या कार्यामध्ये ते बदल करायचे. कारण त्यांची बुद्धी सत्याकडे असल्यामुळं, सत्य स्वीकारल्यामुळं आपल्या सुद्धा चुका आपल्या लक्षामध्ये आल्या पाहिजेत. आणि महाराजांकडून जर एखादी चूक झालेली असेल तर ती चूक महाराजांनी डबल केलेली नाही आणि त्या चुकीमध्ये त्यांनी दुरुस्ती केलेली आहे. एकदा नाही, दोनदा नाही, 3दा नाही, 100 वेळेस दुरुस्त केलेल्या आहेत. कारण का? महाराजांची बुद्धी सत्याकडे होती आणि महाराजांचं हृदय मानवतेकडे होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र जर आपण वाचत असाल, मोबाईलवरती बघत असाल, तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये मानवता होती. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अक्षरशः लोक मरायला तयार होती. शिवाजी हे नाव जर आपण उलट अक्षराने वाचलं तर जीवासी असं तयार होतं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड आलुतेदार, 12 बोलुतेदार, सर्व मराठा समाज, सर्व लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांनी अक्षरशः जीवाशी लावलेलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंतःकरणामध्ये आईचं जे प्रेम मुलासाठी असतं, अक्षरशः तसंच प्रेम रयतेसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये त्याच पद्धतीचं प्रेम होतं. आपण जर एखाद्या विशिष्ट जातीचा, विशिष्ट धर्माचा जर द्वेष करत असू तर आपण आपल्या आयुष्यामध्ये भव्य दिव्य असं कुठलंच कार्य करू शकत नाही. आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये भव्य दिव्य असं कुठलं कार्य करायचं असेल तर शिवचरित्रातून आपल्याला प्रेरणा घ्यायची आहे की आपलं हृदय मानवतेकडे गेलं पाहिजे, आपल्या हृदयामध्ये मानवता असली पाहिजे. जर आपल्या हृदयामध्ये मानवता नसेल तर आपण आपल्या आई बापावर प्रेम करू शकत नाही. आपण आपल्या हातामध्ये जे घेतलेलं कार्य आहे त्या कार्यावरती आपण प्रेम करू शकत नाही. आपण आपल्या अभ्यासावरती आपण प्रेम करू शकत नाही. आपण जे टार्गेट ठेवलेलं आहे त्या ध्येयावरती आपण प्रेम करू शकत नाही. आपण स्वतःवरती प्रेम करू शकत नाही. आणि जी माणसं स्वतःवरती प्रेम करू शकत नाहीत, आपल्या आई वडिलांसाठी
आई वडिलांवर प्रेम करू शकत नाही, त्या आई वडिलांचं स्वप्न काय पूर्ण करू शकणार आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या हृदयामध्ये मानवता होती, तमाम रयतेविषयी प्रेम होतं आणि तमाम रयतेविषयी प्रेम होतं म्हणून ते आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करू शकले. स्वराज्य निर्मितीचं स्वप्न हे त्यांच्या आई वडिलांनी बघितलेलं होतं, राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी. आणि छत्रपती शहाजी राजांनी जे स्वप्न बघितलं ते स्वप्न सत्यामध्ये उतरवणारा जगातील एकमेव राजा जर कुठला असेल तर ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आहेत. आणि शिवचरित्रातून आपल्याला शिकायचंय ना, ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या आहेत. आपल्याला आपल्या आईबापांचं स्वप्न पूर्ण करायचंय. अरे आपले आईबाप आपल्यासाठी किती त्याग करतात, रात्रीचा दिवस करतात, दिवसाची रात्र करतात, सगळे सुख आपल्यासाठी त्यागून देतात. त्या आई वडिलांचं कष्ट आपल्याला दिसलं पाहिजे, त्या आई वडिलांचं दुःख आपल्याला दिसलं पाहिजे, त्यांचे अश्रू आपल्याला दिसले पाहिजे. त्यांच्या डोळ्यातून एक अश्रूचा थेंब सुद्धा आपण खाली पडू दिला नाही पाहिजे. हे आपल्याला शिवचरित्रातून शिकायचंय ना, तर ह्या गोष्टी आपल्याला शिवचरित्रातून शिकायच्या. आणि तिसरं सूत्र आहे, आपलं शरीर हे कष्टकर असलं पाहिजे, आपली कष्ट करायची तयारी असली पाहिजे. तुम्ही जे कार्य तुमच्या हातामध्ये घेतलेलं आहे, जे काम तुम्ही करताय, जे टार्गेट तुम्ही केलेलं आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं टार्गेट होतं मला स्वराज्य निर्माण करायचंय, मला इथल्या रयतेमध्ये आनंद निर्माण करायचा आहे, इथल्या आया बहिणींच्या इज्जतीचं मला रक्षण करायचंय, इथले वनस्पती व्यवस्थित राहिले पाहिजे, झाडं व्यवस्थित राहिली पाहिजेत, शेतकऱ्यांची पिकं व्यवस्थित राहिली पाहिजेत, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणामध्ये पाणी व्यवस्थित भेटलं पाहिजे. जे माजलेले वतनदार आहेत, माजलेल्या वतनदारांना बरोबर त्यांना वटणीवर आणून त्या वतनदारांना मला वेतनदार करायचंय. हे कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या हातामध्ये घेतलेलं होतं. आणि ते कार्य करत असताना महाराजांनी कधीही उसंत घेतलेली नाही. रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून कंटिन्यू मेहनत घेतलेली आहे, कंटिन्यू कष्ट घेतलेले आहे. आणि शिवचरित्रामधून आपण तरुणांनी ह्या गोष्टीचं भान ठेवलं पाहिजे की आपण छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन निदान देशाचं सोडा, गावाचं सोडा, निदान आपण आपल्या आई वडिलांची स्वप्न तर पूर्ण करूया. आई वडिलांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र आपण करू. निदान एवढं तरी आपण करू शकतो का नाही मला सांगा? आपण तेवढं तरी केलं पाहिजे. आई वडिलांचं स्वप्न जी माणसं पूर्ण करू शकतात तीच ह्या देशाचं काम करू शकतात, राष्ट्र उद्धाराचं काम करू शकतात, सामाजिक काम करू शकतात, धार्मिक काम करू शकतात. त्यासाठी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राकडून खूप मोठी प्रेरणा घेणं गरजेचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्राचा पुढचा मूळ मंत्र आहे की आपलं सकाळ ही आरोग्यासाठी आपण दिली पाहिजे, दिवसभर आपण मेहनत केली पाहिजे आणि रात्री आपण आराम केला पाहिजे. शिवचरित्रातून जे शिकायचे ते हे शिकायचे. छत्रपती शिवरायांचे मावळे कसे होते? लवकर उठे, पळत सुटे, तलवार फुटे पण माग नाही आठे. आज परिस्थिती काय? उशिरा उठे, मोबाईल फुटे, मोबाईलची बॅटरी संपते, परंतु हातातला मोबाईल नाही सुटे. अशा पद्धतीची परिस्थिती आहे का नाही मला सांगा? ज्या वेळेस त्या अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी घालला, त्याचा कोथळा छत्रपती शिवाजी महाराजांना बाहेर काढला, त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचं वय वर्ष 29 वर्ष वय होतं आणि 29व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचं वजन होतं 50 किलो. आणि ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, राज्याभिषेक झाल्यानंतर सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचं वजन किती होतं? 50 किलो. 3 एप्रिल 1680 रोजी ज्यावेळेस छत्रपती शिवरायांचा मृत्यू झाला त्यावेळेस सुद्धा त्यांचं वजन किती होतं? 50 किलो. मग छत्रपती शिवाजी महाराजांकडून जे शिकायचंय ते हे मॅनेजमेंट शिकायचं आपल्याला. हेल्थचं सुद्धा मॅनेजमेंट छत्रपती शिवाजी महाराजांचं कसं होतं? आज आपण मला सांगा, आपल्या शरीराचं जे वजन आहे, वाढत्या वजनाला आपण कंट्रोल करू शकतो का? आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठीमागे थोडा व्याप होता का? रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र करून स्वराज्य निर्मितीचं कार्य हाती घेतलं होतं, तरी सुद्धा त्यांनी आपल्या हेल्थकडे लक्ष दिलेलं आहे, आपल्या आरोग्याकडे लक्ष दिलेलं आहे. फिजिकली जर आपण स्ट्रॉंग नसाल तर आपण मेंटली स्ट्रॉंग राहणार नाही. आज आपण आपल्या परिवाराचा कणा आहेत, आज आपलंच आरोग्य व्यवस्थित नसेल तर आपण आपल्या परिवाराचं रक्षण करू शकतो का?
किंवा आपल्यालाच काही झालं तर आपला परिवार हा पोरका होणार आहे, त्यासाठी आपल्याला आपलं आरोग्य खूप महत्वाचं आहे, हेल्थ खूप महत्वाचं आहे. आज मला सांगा, आपल्याला शुद्ध हवा मिळते का? शुद्ध पाणी मिळतं का? शुद्ध विचार भेटायला लागलेत का आपल्याला? आणि अशा अशुद्ध वातावरणामध्ये आपण जर आपल्या हेल्थकडे नाही लक्ष दिलं तर मला सांगा, आज जेवढं आपण काय कमवणार आहेत. आज आपल्याला कुठंतरी ऐकायला मिळतं की 32 वर्षाचा तरुण मुलगा होता आणि काल असं असं झालं आणि तो अटॅकनं गेला. 40 वर्षाचा माणूस होता, सकाळी मला बोलत होता आणि दुपारून असं असं झालं. 50 वर्षाचा माणूस होता, चांगला बोलत होता आणि अचानक काहीतरी झालं की त्याला अटॅक आला, तो गेला. अशा घटना घडतात का नाही मला सांगा? शिवचरित्रातून जे शिकायचंय ते ह्या गोष्टी शिकायच्या. आपल्याला आरोग्य सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्याला शिकायचं. आता इथं बसलेले किती लोक हेल्थकडे लक्ष देतात? एकही देत नाही का? सकाळी किती फिरायला वगैरे कोण जातात का नाही? व्यायाम करतात का नाही? जे व्यायाम करतात त्यांचं मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि जे स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देत नाहीत त्यांनी उद्यापासून आपल्याला स्टार्ट करायचं. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर घ्यायचा. आज तुम्ही म्हणत असाल की आम्ही शेतामध्ये भरपूर काम करतोय, आम्हाला काय गरज आहे व्यायामाची? छत्रपती शिवाजी महाराज बी भरपूर काम करायचे, परंतु छत्रपती शिवाजी महाराज सकाळी आरोग्यासाठी देत राहायचे. कारण त्यांचं शरीर काटक होतं, पिळदार होतं. 29 वर्षात बी त्याच पद्धतीनं शरीर होतं. ते शरीर 50 वर्ष झालं तरी अगदी त्याच पद्धतीनं त्यांचं शरीर होतं. त्यांच्या शरीरामध्ये तुम्हाला कुठेही बदल दिसणार नाही. त्यामुळे आपण आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे. मला तुम्ही 1-1.5 वर्षाखाली जर बघितलं असतं तर 1.5 वर्षाखाली माझं 82 किलो वजन झालं होतं. 82 किलो. आणि 82 किलोचा मी 62 किलो पर्यंत आलो. मला खूप मोठा त्रास होत होता. चालताना त्रास व्हायचा, बोलताना त्रास व्हायचा, दिवसभर अक्षरशः स्ट्रेस मध्ये राहायचं. कुठलाही आनंद माझ्या चेहऱ्यावरती दिसत नव्हता. आज माझ्या चेहऱ्याकडे बघून असं तुम्हाला वाटतंय का की मी दिवसभर स्पीच देऊन या ठिकाणी उभा आहे? दिवसभर सकाळी 11 वाजल्यापासून जवळजवळ 6 वाजेपर्यंत माझं स्पीच कंटिन्यू नॉन स्टॉप धाराशिव मध्ये झालेलं आहे. आज धाराशिव मध्ये जिल्हा उद्योग केंद्रामध्ये नव उद्योजकांना मी कंटिन्यू स्पीच दिलेला आहे. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का? धाराशिववरनं मी गाडीवरती आलो मी या ठिकाणी. 4 व्हीलर वगैरे कुठल्या गोष्टी नाहीत माझ्याकडे, मी गाडीवरती आलेलो आहे. माझ्या चेहऱ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतंय का की हा माणूस थकला असेल किंवा हा माणूस आनंदी नसेल किंवा ह्याचा फिटनेस व्यवस्थित नसेल, हेल्थ व्यवस्थित नसेल? तर आम्ही छत्रपती शिवरायांना गुरु मानतो, छत्रपती शिवरायांना आपला बाप मानतो. मग जे बापानं केलं ते आपण करायला पाहिजे का नाही मला सांगा? करायला पाहिजे ना. माझं 82 किलोचं वजन मी 62 किलो पर्यंत केलं आणि त्याच्यासाठी वापर कशाचा केला? मोबाईलचा वापर केला. आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते तर आज अगोदर व्यसनमुक्ती केंद्रापेक्षा मोबाईल व्यसनमुक्ती केंद्राकडे महाराजांनी जास्त लक्ष दिलं असतं. कारण जी पुढची पिढी आहे, पुढची पिढी जी घडणारी पिढी आहे, अक्षरशः 90-95% मोबाईलच्या नादाला लागून अक्षरशः आपलं आरोग्य त्यांनी धोक्यात आणलेलं आहे. काही दिवसांना आपल्याला मेंटल हॉस्पिटल जास्त दिसतील, मेंटल पेशंट आपल्याला जास्त दिसतील. त्याला कारण काय असेल तर त्याला कारण आहे मोबाईल. परंतु त्याच मोबाईल मध्ये आपल्याला चांगल्या पण गोष्टी बघायला भेटतात. मी माझं 20 किलो वजन केलं, नॅचरली माझं मी 20 किलो वजन केलेलं आहे. मी कुठलाही 10,000 50,000 पैसे खर्च केले नाहीत. मोबाईल वरती मी बघितलं एक्सरसाइज कुठल्या करावं लागतात, पळावं किती लागतंय, डाएट कुठला घ्यावा लागतो, ह्या गोष्टी मी मोबाईल वरती बघितल्या, त्याचा अभ्यास केला आणि जवळजवळ 4 महिन्यामध्ये मी माझं 20 किलो वेट लॉस केलेला आहे. आणि एखादा करोडपती माणूस असेल आणि तो दवाखान्यामध्ये ऍडमिट असेल, शेवटच्या घटका मोजत असेल आणि तुम्ही जर त्याला विचारलं की आज सगळ्यात महत्वाची गोष्ट कुठली आहे, महत्वाची संपत्ती कुठली आहे, तर तो तुम्हाला सांगेल की बाबा सगळ्यात महत्वाची संपत्ती म्हणजे आपलं शरीर आहे. मी आयुष्यभर नुसता पैसा 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 करत राहिलो. आज माझी ही अवस्था झालेली आहे. जी मी चूक केलेली आहे ती तू चूक करू नका असं तो आपल्याला सांगतो. मग मला सांगा, आपण आपल्या हेल्थकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही? मी एक तुमचा भाऊ आहे असं समजा, मी तुमचा एक मुलगा आहे असं समजा. तुम्हाला हात जोडून विनंती करतोय, छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा त्यांचे जेवढे काय मावळे होते त्या सर्व मावळ्यांच्या हेल्थकडे लक्ष दिलेलं आहे.
छत्रपती शिवरायांचा कुठलाही मावळा बघा, कुठलाही मावळा, प्रत्येक मावळा जो आहे त्यांचं शरीर बघा कसे आहे, त्यांची पर्सनॅलिटी बघा कशी आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये निपुण असे मावळे होते. सकाळी लवकरच उठायचे, दररोज सकाळी व्यायाम करायचे, दंड जोर बैठका मारायचे, डोंगर चढायचे, डोंगर खाली उतरायचे. अशा पद्धतीची दिनचर्या छत्रपती शिवाजी महाराजांची होती आणि सर्व मावळ्यांची होती. म्हणून हे स्वराज्य निर्माण होऊ शकलं. आणि त्याच ठिकाणी जर फिजिकली आपले मावळे स्ट्रॉंग नसते तर आपले मावळे मेंटली स्ट्रॉंग राहिले असते का? बहिर्जी नाही, फिजिकली स्ट्रॉंग होते म्हणून मेंटली त्यांची बुद्धी चांगल्या पद्धतीने चलत गेली. त्यामुळे आपण फिजिकली स्ट्रॉंग राहणं गरजेचं आहे. फिजिकली स्ट्रॉंग राहिलो तर आपण मेंटली स्ट्रॉंग राहणार आहेत. आणि त्याच्यामधलं तिसरं सूत्र असं आहे की आपण रात्री आराम करणं खूप गरजेचं आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांना जो संघर्ष करावा लागला तेवढा संघर्ष करायची गरज आहे का आज आपल्याला? शासन सगळ्या सुख सुविधा आपल्याला पुरवतंय, कमी आहे मला सांगा कोणाला? राशन फुकट आहे, सगळ्या शिक्षणामध्ये सगळ्या फुकट गोष्टी आहेत. मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये जो संघर्ष प्रत्येकाला करावा लागला आज तो आपल्याला करायची गरज आहे का? पण आज आपण संध्याकाळी आराम करणं गरजेचं आहे. परंतु आराम करायच्या ऐवजी रात्री आपण जेवण केलं की एक रील बघायची म्हणून आपण रात्रभर एक रील बघत जातो आणि रात्र कशी आपली निघून जाते हे आपल्याला समजत नाही. तुम्ही जर हेल्थ स्पेशालिस्ट डॉक्टरकडे जर गेलात आणि त्या हेल्थ स्पेशालिस्ट डॉक्टरला जर तुम्ही विचारलं की आराम किती आणि कधी आणि कसा करावा, त्यावर ते हेल्थ स्पेशालिस्ट सांगतात की रात्री 9 ते पहाटे 5 वाजेपर्यंत तुम्ही कमीत कमी 6 तास झोपा किंवा जास्तीत जास्त 8 तास झोपा. एवढी झोप तुम्हाला महत्वाची आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही. आपण झोपेच्या अगोदर 3 तास अगोदर जर जेवण केलं, समजा तुम्ही रात्री 9:30 वाजता तुम्हाला झोपायचंय आणि तुम्ही 6-6:30 वाजता जर जेवण केलं तर 3 तासामध्ये तुम्ही खाल्लेलं पूर्णपणे डायजेस्ट होणार आहे. आणि डायजेस्ट झाल्यानंतर रात्री 12 वाजता आपल्या शरीरात जे काय आजार झालेले असतात, जे काय रोग झालेले असतात, त्या रोगावरती आपल्या पोटात रात्री एक औषध तयार होतं, औषध. आणि ऑटोमॅटिक आपल्याला जळलेले जे काय आजार असतात ते आजार ठीक करायचं काम रात्री 12 ते 3 ह्या वेळेमध्ये होतं. आता इथं बसलेल्या किती लोकांना वाटतं की मला दीर्घ आयुष्य जगायचंय, मला खूप वर्ष जगायचंय. ज्या लोकांना दीर्घ आयुष्य जगायचंय त्यांनी रात्री 9 ते 5 या दरम्यान आराम करायचा. ज्यांना दिवसभर उत्साही राहायचंय त्यांनी रात्री 9 ते 5 या वेळेमध्ये आराम करायचा. ज्यांना प्रसन्न राहायचंय त्यांनी रात्री 9 ते 5 ह्या वेळेमध्ये आराम करायचा. करणार का नाही? का मोबाईल बघत बसणार? कारण हे शिवचरित्रातून आपल्याला शिकायचं. तर आज ज्या गोष्टी महत्वाच्या आहेत त्या गोष्टी वक्त्यानं सांगणं गरजेचं. का चुकीचं बोलतो मी? बरोबर आहे का चुकीचं आहे मला सांगा. शिवचरित्रातून आपल्याला ह्या गोष्टी शिकायच्या. ह्याच्यामध्ये आपल्या आयुष्याचं कल्याण आहे आणि आयुष्याचं कल्याण असणाऱ्या गोष्टी वक्त्यानं सांगणं महत्वाचं आहे. शिवचरित्रामधला दुसरा मूलमंत्र आहे की आपण आपल्या स्वतःचं नेतृत्व आपण स्वतः केलं पाहिजे. एक चांगला नेता सन्मार्गाला लावतो तर वाईट नेता हा वाम मार्गाला लावतो. आपण जर आपला स्वतःचा एक चांगला नेता असाल तर आपल्याला आपला स्वतःचा चांगला नेता आपल्याला सांगतोय सकाळी लवकर उठलं पाहिजे, आई वडिलांची सेवा केली पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. आपल्यातील चांगला नेता आपल्याला सांगतोय आणि आपल्यातील वाईट नेता आपल्याला सांगतोय एक रील नाही 10 रील बघ, 100 रील बघ, सकाळी उशिरा उठ, दिवसभर आराम कर, पार्ट्या करणारे मित्र जोडले पाहिजे. हे वाईट वाम मार्गाला नेणारा जो नेता आहे आपल्यामधला तो नेता आपल्याला सांगतो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः केलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतःचं नेतृत्व करत होते. स्वतःचा नेता छत्रपती शिवाजी महाराजच. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंनी त्यांच्यावरती संस्कार केले, त्यांना शिकवलं. आज आपल्याला सुद्धा गुरुची गरज आहे. आज आपल्याला गुरु लागतोच कुठल्याही गोष्टी शिकायच्या म्हटलं तर. परंतु आपण आपल्या स्वतःचं नेतृत्व करणं खूप गरजेचं आहे. प्राचीन काळातील एक कथा मी तुम्हाला सांगतो, थोडस तुमच्या लक्षामध्ये येईल की एका घरामध्ये
पती पत्नी मुलं आनंदाने राहत असतात. खूप मोठा आनंद त्यांच्या घरामध्ये असतो. अक्षरशः दुसऱ्यानं जर त्या कुटुंबाकडे बघितलं तर हेवा वाटत असतो. एवढं आनंदी ते कुटुंब असतं. आणि आनंदी आनंदकडे जिकडे तिकडे चोहीकडे अशा पद्धतीचा त्या कुटुंबामध्ये आनंद राहिलेला असतो. आणि एक दिवस नियतीनं घाला केला. त्या घरातील कर्ता पुरुष लाकडं तोडण्यासाठी जंगलामध्ये गेला आणि एका हिंस्र प्राण्यानं त्याची हत्या केली. घरामध्ये राहिले फक्त आई आणि मुलं. आणि त्या आईच्या समोर खूप मोठा प्रश्न निर्माण झाला की माझ्या घरातील कर्ता पुरुष गेलाय, आता माझं कसं होणार, या लेकरांचं कसं होणार, आयुष्य कसं जगू, जगावं की मरावं, मरणं मला स्वस्त झाल्यासारखं वाटायला. अशा पद्धतीचा विचार ती आई करू लागली. आणि त्या आईच्या मनामध्ये विचार येतो की आपण आपल्या गुरुकडे जावं आणि आपण आपल्या गुरुला विचारावं की आयुष्य फार अवघड असतं का. आणि ती ज्यावेळेस त्या गुरुकडे गेली आणि गुरुला विचारलं, गुरुजी माझ्या घरातील कर्ता पुरुष गेलाय, माझ्या घरात जो का अन्नधान्य आणून देणारा जो माझा कर्ता पुरुष होता तो कर्ता पुरुषच गेलाय. आज मला असं वाटतं की या लेकरांना मारावं, आपण स्वतः मारावं, जगावं की मरावं हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झालाय. आणि इथून पुढचं जे आयुष्य आहे ते आयुष्य खूप अवघड आहे का. आणि त्याच वेळेस त्या गुरुनं त्या आईला सांगितलं की तुम्ही जर बरोबर आहे त्याचा रस्ता धरला, चांगली मूल्य जर स्वीकारली तर तुमचा सुरुवातीपेक्षा शेवट हा सुखकारक होतो. आणि त्याच वेळेस त्या आईची नजर आपल्या मुलांकडे गेली. आणि मुलांकडे गेल्यानंतर त्यावेळेस त्या आईच्या मनामध्ये विचार येतो की चांगल्या मूल्यांनी सुसंस्कारित म्हणून मी माझ्या मुलांना बनवणं आणि चांगली मूल्य देऊन त्यांना ह्या देशाचा चांगला नागरिक बनवणं याच्यापेक्षा दुसरी चांगली कुठली गोष्ट असू शकत नाही. मुलं घरी जातात, आई घरी जाते, बाहेर अंधार पसरलेला असतो, काळोख पसरलेला असतो. आणि बाहेरचा अंधार बघून काळोख बघून ती मुलं त्या आईच्या कुशीमध्ये शिरतात. मुलं घाबरतात आणि घाबरलेल्या मुलाकडे बघत आई म्हणते की माझ्या मुलांमध्ये धैर्य आल्याचं पाहणं, धाडस आल्याचं पाहणं याच्यापेक्षा दुसरी चांगली गोष्ट कुठली असू शकत नाही. दुसऱ्या दिवशी सर्वजण डोंगर चढण्यासाठी जातात. आणि डोंगर चढण्यासाठी जात असताना ती आई त्या मुलांचं नेतृत्व करत होती. मुलं कधी कधी थकून खाली बसायची. आई त्या मुलांमध्ये कॉन्फिडन्स आणण्याचा प्रयत्न करायची, आत्मविश्वास आणण्याचा प्रयत्न करायची, जिद्द आणण्याचा प्रयत्न करायची. ती आपल्या मुलांना सांगायची आपण बघता बघता त्या डोंगर माथ्यावरती पोहोचू सुद्धा, तुम्ही फक्त धीर धरा, थोडी चिकाटी धरा. आणि थोड्या वेळाने सर्वजण डोंगर चढत असतात आणि डोंगर पार करतात. आणि त्या रात्री आकाशातील चांदण्याकडे बघत ती ईश्वराचा आभार मानती की ईश्वरा आज मी माझ्या मुलांना मार्गात येणाऱ्या अडथळ्यांना पार करण्यासाठी जी चिकाटी लागते ती चिकाटी आज मी माझ्या मुलांना शिकवले, ती चिकाटी आज माझी मुलं शिकलेली आहेत. दुसऱ्या दिवशी रोरवणारं वादळ येतं आणि रोरवणारं वादळ आल्यानंतर ती आई त्या मुलांना म्हणते ते ढग दिसतायत ना, ते काळे ढग, त्या काळ्या ढगांच्या पलीकडे भेदून पहा, तुम्हाला चमकणारा सूर्य दिसेल. त्या मुलांनी त्या काळ्या ढगांच्या पलीकडे भेदून पाहिलं, त्यांना चमकणारा सूर्य दिसला. मुलं मोठी होत होती, आई वृद्ध होत होती. ती मुलं त्या आईची सेवा करून जणू काय अशी कृतज्ञता व्यक्त करत होती की आई तू जे आमच्यावरती संस्कार दिलेले आहे, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून तू आम्हाला लहानाचं मोठं केलं, जे मूल्य शिक्षण दिलेलं आहे ते वाया गेलं नाही, अशी काही जणू कृतज्ञता त्या ठिकाणी व्यक्त करत होती. आणि एक दिवस त्या आईच्या समोर मृत्यू येऊन उभा राहतो. आणि मृत्यू येऊन उभा राहिल्यानंतर ती आपल्या मुलांना बोलवते. तिच्या चेहऱ्यावरती आनंद आहे, मृत्यू समोर आहे. मृत्यू समोर असताना ती घाबरत नाही, उलट तिच्या चेहऱ्यावरती आनंद आहे. आणि ती आपल्या मुलांना म्हणते की माझा मृत्यू जवळ आलेला आहे, मी कधी मरण ह्याची गॅरंटी नाही, परंतु मला आज खूप आनंद झालेला आहे, कारण माझा सुरुवातीपेक्षा शेवट हा सुखकारक होतोय. कारण तुमच्या प्रत्येकामध्ये एकट्यानं मार्गक्रमण करण्याचं सामर्थ्य तुमच्या प्रत्येकामध्ये आलेलं आहे. त्यामुळे माझा सुरुवातीपेक्षा शेवट हा सुखकारक आहे. आणि त्याच वेळेस ती मुलं त्या आईला म्हणतात, आई तू निघून जरी गेलीस तरी तुझं कायमस्वरूपी अस्तित्व आमच्या सोबत राहील. आई तुझे विचार आमच्या सोबत राहतील, तुझी दिलेली संस्काराची शिदुरे ती कायमस्वरूपी आमच्या सोबत राहील. हेच खरं नेतृत्व आहे. असं नेतृत्व प्रगतिकारक बदल घडवून आणण्यासाठी लोकांना
प्रेरित करतं, असं नेतृत्व अडथळ्यांना पार करण्यासाठी लागणारी चिकाटी शिकवतं, असं नेतृत्व अनेक नेते तयार करण्याचं काम करतं. आणि त्याच पद्धतीचं नेतृत्व मासाहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती केलं. त्याच पद्धतीचं नेतृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःसाठी केलं, रयतेसाठी केलं. आज मी तुम्हाला सांगतोय की आपण स्वतःचं नेतृत्व करत असताना, आपण स्वतःचा नेता बनत असताना आपल्या स्वतःला आपल्या स्वतःची आई बनता आलं पाहिजे. ज्या पद्धतीने आई लेकरांची काळजी घेते, लहान लहान गोष्टीकडे लक्ष घेते, आपलं पोरग वाईट मार्गाला गेलं नाही पाहिजे, आपल्या पोरानं काहीतरी चांगलं केलं पाहिजे, आपल्या पोरानं अभ्यास केला पाहिजे, आपल्या पोरानं व्यायाम केला पाहिजे, आपल्या पोरानं रात्रीचा दिवस दिवसाची रात्र केली पाहिजे आणि काहीतरी करून दाखवलं पाहिजे, आपल्या पोरानं वाईट मुलाची संगत नाही केली पाहिजे, आपल्या पोरानं मोबाईल मध्ये वाईट बघितलं नाही पाहिजे. ज्या पद्धतीनं आईला वाटतंय ना, त्या पद्धतीनं आपल्या स्वतःला स्वतःबद्दल ह्या गोष्टी वाटल्या पाहिजे. आपल्या स्वतःला स्वतःची आई बनता आलं पाहिजे, आपल्या स्वतःला स्वतःचा धाक देणारा बाप बनता आला पाहिजे. ज्या पद्धतीने आपला बाप आपल्याकडून काही चुकला असेल तर आपल्याला धाक देतो, जाब विचारतो, वेळ प्रसंगी मारतो, वेळ प्रसंगी शिव्या देतो, कारण ते आपल्या भल्यासाठी आहे. अक्षरशः आपल्या स्वतःचा बाप आपल्याला स्वतःला होता आला पाहिजे, आपण स्वतः आपल्याला धाक दिला पाहिजे. आपला मोठा भाऊ, मार्ग दाखवणारा मोठा भाऊ आपल्याला बनता आला पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, आपण ज्याच्या सोबत आपलं मन मोकळं करतोय, आपल्या सर्व सुखदुःखाच्या गोष्टी सांगतोय, कधी कधी जर दुःख आलं तर आपण त्याच्या आलिंगन देऊन त्याच्या पाठीवरती आपल्या अश्रूच्या धारा टाकतोय. तो आपला मित्र जो असतो, तो मित्र आपल्या स्वतःला, आपण स्वतः एक मित्र बनलं पाहिजे, आपल्या स्वतःला स्वतःचा मित्र बनता आला पाहिजे. हे नियोजन जर तुम्हाला सगळ्याला समजलं तर तुम्हाला आयुष्याचं गणित समजलं मावळ्यांनो. कारण हे गणित छत्रपती शिवाजी महाराजांना समजलेलं आहे. जी माणसं एकांतामध्ये घडतात तीच माणसं दुनियामध्ये काहीतरी करू शकतात. आणि आपला जन्म हा किड्या मुंग्यासारखं मरण्यासाठी झालेला नाही, आपला जन्म हा इतिहास घडवण्यासाठी झालेला आहे. कधीतरी आरशासमोर उभं राहून स्वतःला प्रश्न विचारा की माझा जन्म का झाला असेल, माझं आयोजन काय झालं असेल, ईश्वरा तुम्हाला इकडे का पाठवलं असेल. कधीतरी 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 स्वतःला विचारा. कारण जोपर्यंत आपण स्वतःला विचारत नाही की माझा जन्म का झालाय, कशासाठी झालाय, तोपर्यंत आपल्याला त्याची उत्तरं मिळणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, त्यांच्या मर्द मावळ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्याला आपलं आयुष्य इतिहास घडवण्यासाठी झालंय आणि इतिहास घडवूनच आपल्याला मरायचंय. हा विश्वास आपल्या मनामध्ये निर्माण करण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रातून आदर्श जो घ्यायचा आहे तो हा आदर्श घ्यायचा आहे. कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये काही दुःखाचे प्रसंग येतात, कधीतरी आपल्या आयुष्यामध्ये पराभव आपल्याला स्वीकारावा लागतो. जो पराभव छत्रपती शिवाजी महाराजांना सुद्धा स्वीकारावा लागला. ज्यावेळेस पुरंदरच्या तहामध्ये 23 किल्ले शत्रूला छत्रपती शिवरायांना द्यावे लागले आणि स्वराज्यामध्ये राहिले फक्त 12 किल्ले. आणि ज्यावेळेस पुरंदरचा तह झाला, स्वराज्याची 70% संपत्ती शत्रूला द्यावं लागली. मग मला सांगा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात ही किती मोठं संकट आहे. फक्त शत्रू काय करत होते, रयतेला त्रास द्यायला लागले होते, रयतेच्या जीविताला हानी करत होते, शेतीचं नुकसान करत होते, पिकांचं नुकसान करत होते. आणि हे माझ्या राजाला बघवलं नाही. जे काय रयतेला त्रास होत होता तो माझ्या राजाला तो त्रास बघवला नाही. म्हणून माझ्या राजानं 23 किल्ले देऊ केले, राहिले फक्त 12 किल्ले. आणि 7 वर्षानं ज्यावेळेस शिवराज्याभिषेक झाला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये, स्वराज्यामध्ये किती किल्ले असतील कल्पना करा. जवळजवळ 361 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांकडे होते. म्हणजे 12 जर त्याच्यामध्ये मायनस केले तर 249 किल्ले छत्रपती शिवाजी महाराजांनी नंतर 7 वर्षामध्ये जिंकलेले आहेत. 249 किल्ले जिंकणं म्हणजे साधी गोष्ट आहे का? बिलकुल साधी गोष्ट नाही. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी जे शिवतंत्र वापरलेलं आहे
ते शिवतंत्र आपण आपल्या आयुष्यामध्ये लागू करायचंय आणि आपल्याला उंच अशी भरारी घ्यायची आहे की जे लोकांनी आपल्याला अक्षरशः डोक्यावरती घेऊन लोक आपल्याला नाचली पाहिजे, अशा पद्धतीची आपल्याला उंच भरारी घ्यायची आहे. आणि इथं बसलेला प्रत्येक माणूस शिवचरित्रातून आदर्श घेऊन जो तो आपल्या क्षेत्रामध्ये उंच भरारी घेऊ शकतो. ही ताकद जर कशामध्ये असेल तर ती ताकद आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रामध्ये. ती ताकद आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी ज्यावेळेस स्वराज्य निर्मितीचं कार्य हाती घेतलं, स्वराज्य निर्मितीचं कार्य हाती घेतल्यानंतर त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये सरकारी नोकरदार होते फक्त 500 लोक. आणि ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांकडे जवळजवळ 2 लाख लोक सरकारी नोकरदार होते. 2 लाख लोक. जी छत्रपती शिवाजी महाराजांची जी जिद्द होती, जो आत्मविश्वास होता, जी चिकाटी होती, रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करून मावळ्यांना सोबत घेऊन जे स्वराज्य छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला आहे, आदर्श जो घ्यायचा आहे तो हा आदर्श आपल्याला घ्यायचा. छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक होत होता आणि राज्याभिषेक सुरू झालाय, महाराजांची एका मोठ्या हत्तीमध्ये मिरवणूक चालू आहे आणि त्या ठिकाणी इंग्रज होते, डच होते, पोर्तुगीज होते, बाहेरून आलेले खूप मोठे मोठे लोक होते, रयत होते, महाराष्ट्रातील लोक होते, अनेक मातबर लोक होती. आणि त्यावेळेस एक इंग्रज अधिकारी चिंताग्रस्त बसलेला आहे. तो टेन्शन मध्ये, तो कसली तरी चिंता करत होता आणि तो छत्रपती संभाजी महाराजांकडे गेला आणि छत्रपती संभाजी महाराजांना त्याने विचारलं की मी मगापासून विचार करतोय, सकाळपासून विचार करतोय की ज्या हत्तीच्या अंबाऱ्यावरती बसून छत्रपती शिवाजी महाराजांची मिरवणूक निघाली, तो हत्ती रायगडावरून इथं आणला कसा, हा प्रश्न त्याला निर्माण झालेला होता. आणि त्यावेळेस मी भाष्य करत छत्रपती संभाजी महाराजांनी उत्तर दिलं की हा हत्ती जवळजवळ 15 वर्षाखाली महाराजांनी इथं रायगडवरती आणलेला होता. त्याचं पिल्लू आणलेलं होतं. हा मोठा हत्ती आणलेला नव्हता, तर त्याचं पिल्लू आणलेलं होतं. आणि तो इंग्रज अधिकारी त्याच्या डायरीमध्ये लिहितोय की छत्रपती शिवाजी महाराजांचा जो आत्मविश्वास होता, छत्रपती शिवाजी महाराजांची जी जिद्द होती की 15 वर्षाखाली एक हत्तीचं पिल्लू आणलंय आणि महाराजांचा एक ठाम विश्वास होता की मी स्वराज्याचा निर्माता होणार आहे, छत्रपती होणार आहे आणि याच हत्तीवरती बसून माझी मिरवणूक निघणार आहे. ही जिद्द आपल्याला शिवचरित्रातून घ्यायची आहे. हा आत्मविश्वास आपल्याला शिवचरित्रातून घ्यायचा आहे. आपण जर ठरवलं की मला क्लास 1 अधिकारी व्हायचंय, आपण झालंच पाहिजे. का होत नाही? आज आपलं सळसळतं रक्त आहे आणि सळसळतं रक्त जर चांगल्या कार्यामध्ये राहिलं, सळसळतं रक्त, सळसळता मेंदू जर आपल्या अभ्यासामध्ये राहिला तर आपण का अधिकारी होऊ शकत नाही? आपण का प्रगतशील शेतकरी होऊ शकत नाही? आपण एखादा चांगला नेता का बनू शकत नाही? आपण एखादा सामाजिक कार्यकर्ता का बनू शकत नाही? आपण वारकरी संप्रदायाचं एकदम चांगलं जबरदस्त असं नेतृत्व आपण का करू शकत नाही? आपण आपल्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरती आनंद आपण का निर्माण करू शकत नाही? जर खरं शिवचरित्र जर आपण स्वीकारलं, छत्रपती शिवरायांचे विचार जर आपण आपल्या हृदयामध्ये घेतले, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार जर आपण आपल्या डोक्यामध्ये घेतले, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे एका ठिकाणी सांगतात की तुमच्या खिशामध्ये गांधी असेल किंवा नसेल काही हरकत नाही, परंतु तुमच्या डोक्यामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज असतील तर जगातली कुठलीच ताकद तुम्हाला अडवू शकत नाही आणि जगातील कुठलाच मायका लाल तुम्हाला सक्सेस होण्यापासून रोखू शकत नाही. ही ताकद जर कशाची असेल तर ती ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची ताकद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेची ताकद आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऊर्जेची ताकद आहे. आपल्या आयुष्यामध्ये कधीतरी आपण हताश झालेलो असतो, आपल्या आयुष्यामध्ये एखादी नवीन आपण सुरुवात करत असतो. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून निसटले आणि आग्र्यावरून निसटल्यानंतर ते आपल्या स्वराज्यामध्ये परत आले, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळजवळ 3 वर्ष कुठल्याही प्रकारच्या लढाई केलेल्या नाहीत महाराजांनी. मग 3 वर्ष महाराज काय करत होते? 3 वर्ष म्हणजे 1000 दिवस. हा सुद्धा शिवचरित्रामधला एक सक्सेसचा मूळ मंत्र आहे आणि तो सक्सेसचा मूळ मंत्र मी तुम्हाला या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतो. कारण मी जे बोलतोय जवळजवळ 20 वर्षाचा अभ्यास करून मी तुम्हाला या ठिकाणी यशाचे मूळ मंत्र देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय.
की आपण जर एखाद्या गोष्टीची सुरुवात केली, आपण जर एखादं कार्य आपल्या हातामध्ये घेतलं तर 1000 दिवस कंटिन्यू ते कार्य आपल्याला सोडायचं नाही. तुम्ही जर ठरवलं मला एखादी डिग्री घ्यायची आहे, 1000 दिवस कंटिन्यू तुम्हाला अभ्यास करायचा. तुम्ही जर ठरवलं की मला शेती चांगल्या पद्धतीने करायची आहे, 1000 दिवस शेतीच्या बाहेर पाऊल नाही पडलं पाहिजे. तुम्ही जर ठरवलं मला माझा बिझनेस एकदम सक्सेसफुल असा बिझनेस करायचा आहे, तर 1000 दिवस तुमच्या बिझनेसच्या बाहेर तुमचं पाऊल पडलं नाही पाहिजे. कारण त्या 1000 दिवसामध्ये जेवढी काय संकट येणार आहे, जेवढे काय अडथळे येणार आहे, त्या संकटामुळे त्या अडथळ्यामुळे तुम्ही मजबूत होणार आहेत, मजबूत. आणि 1001व्या दिवशी लोक तुमच्याकडे सक्सेस म्हणून बघणार आहेत, जे छत्रपती शिवाजी महाराजांकडे लोक आज बघतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1000 दिवस काय आराम केला का? नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःच्या पर्सनॅलिटीकडे लक्ष दिलं, स्वतःकडे लक्ष दिलं, रयतेकडे लक्ष दिलं, रयत स्वराज्यामधल्या प्रत्येक पिकाकडे लक्ष दिलं, शेतीकडे लक्ष दिलं, वनस्पतीकडे लक्ष दिलं, प्राण्यांकडे लक्ष दिलं, आया बहिणींकडे लक्ष दिलं, मजबूत करण्याचा प्रयत्न केला, सर्वांचे मनगट मजबूत करण्याचा प्रयत्न केला, फिजिकली स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला, मेंटली स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न केला. आणि मग 1000 दिवसाच्या नंतर दक्षिण दिग्विजयाला छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्यांचा शिवराज्याभिषेक झाला. ते छत्रपती झाले, ते रयतेचे राजे झाले, विश्ववंद्य झाले. अगदी त्याच पद्धतीनं आपणही 1000 दिवस आपल्या कार्यातून जर आपण नाही हल्लो, कंटिन्यू आपण आपलं कार्य करत राहिलो, तर एक दिवस 1001व्या दिवशी लोक तुमच्याकडे सक्सेस म्हणून बघणार आहेत. जे लोक तुमची निंदा नालस्ती करणार आहेत, जे लोक तुम्हाला नावं ठेवणार आहेत, अक्षरशः तेच लोक तुमचा सत्कार करायला येणार आहेत. तुम्ही जर अधिकारी झाले, सत्कार करायला येणार. तुम्ही समजा एकदम जबरदस्त असा बिझनेस केला, लोक तुमचा सत्कार करायला येणार. म्हणजे तुम्ही तुमच्या जीवनामध्ये भव्य दिव्य असं काहीतरी करू शकणार आहे. त्यासाठी आपल्याला 1000 दिवसाचा वेट ऑन वॉच आपण करणं गरजेचं आहे, जे छत्रपती शिवाजी महाराजांना केलं. मी दुसरं काही सांगत नाही. शिवचरित्रामधल्याच गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करालोय आणि तुम्हाला सक्सेस कडे घेऊन जाण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करतोय. कारण छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला फक्त अफजल खानाचा कोतरा बाहेर काढलेलेच माहित आहे, आपल्याला शाहिस्ते खानाची 4 बोटच कापलेली माहित आहे, आपल्याला आग्र्याला त्या बादशाहच्या हातामध्ये तुरी दिलेले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. हा ढाल तलवारीच्या पलीकडचे छत्रपती शिवाजी महाराज जर आपल्याला समजले तर आपलं जीवन काय, अख्खं गाव सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही, देश आपला सुजलम सुफलम झाल्याशिवाय राहणार नाही, आणि सगळ्या देशामध्ये लोक आनंदी झाल्याशिवाय आपल्याला दिसणार नाही. त्यासाठी ढाल तलवारीच्या पलीकडचे सक्सेस, यशस्वी आणि दुसऱ्यांच्या आयुष्यामध्ये आनंद निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजणं गरजेचं आहे. आपण आपल्या उभ्या आयुष्यामध्ये घेण्यापेक्षा देण्याची प्रक्रिया आपण जास्त केली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी घेण्यापेक्षा लोकांना जास्त दिलं, भरभरून दिलं. ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावरून विशाळगडाकडे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज गेले आणि त्यावेळेस प्रति शिवाजी म्हणून शिवाकाशीत त्या ठिकाणी होते आणि त्या शिवाकाशाचं त्या ठिकाणी गतप्राण झाले. मी काय सर्वच प्रसंग या ठिकाणी सांगत बसत नाही, कारण वेळ खूप झालेला आहे. कारण हा प्रसंग जर सर्व सांगायचा म्हटलं तर एक 10 ते 15 मिनिट जातात. फक्त एवढं सांगतो की ज्यावेळेस शिवाकाशीत गतप्राण झाले, गतप्राण झाल्यानंतर त्या शिवाकाशीदांच्या जवळजवळ 13 पिढ्या स्वराज्याच्या सेवेसाठी महाराजांनी ठेवलेल्या आहेत. 13 पिढ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी सोय करून ठेवलेल्या आहे. जेवढे काय गतप्राण झालेले मावळे, त्या गतप्राण झालेल्या मावळ्यांच्या 13 पिढ्या सांभाळण्याचं काम माझ्या राजाने केलेलं आहे. घेण्यापेक्षा देण्याची आपली प्रक्रिया जास्त असली पाहिजे. आपल्याला वाटतं की आपल्याला 90% मार्क पडावेत, आपल्याला 100% मार्क पडावेत, परंतु तुम्ही काय अभ्यासच केला नाही, तुम्ही कष्टच केलं नाही, तुम्ही दिलं तर तुम्हाला मिळणार आहे. आपण जर एक दाणा पेरला तर त्याचे 1000 दाणे आपल्याला मिळतात. आपण जर एक चांगलं कर्म केलं तर आपल्याला त्याचे कितीतरी चांगल्या पद्धतीने बक्षीस मिळतात. आपल्याला तर पुढे जायचं, आपल्याला अधिकारी व्हायचंय. मग आपल्याला काय करावं लागेल, घेण्यापेक्षा देण्याची प्रक्रिया जास्त करावी लागेल. आपल्याला बॉडी बिल्डर व्हायचंय, चांगल्या पद्धतीचा बॉडी बिल्डर व्हायचं. तुम्ही घामच गाळला नाही, सकाळी पळालाच नाही, तुम्ही योगदानच दिलं नाही, कशाचं बॉडी बिल्डर होणार आहेत आपण. आपल्याला क्लासहून अधिकारी व्हायचं, तुम्ही अभ्यासच केला नाही, योगदानच दिलं नाही. आपल्याला आपल्या आई बापांचं स्वप्न पूर्ण करायचंय,
आपण नुसतं घोरत बसलोय, रील वर रील आपल्या पुढे ढकलायला चालू आहे. कसं होणार आपलं? आपण जर स्वप्न पूर्ण केली तर आपले आई वडील आनंदी राहणार आहे. शिवचरित्रातून जे शिकायचंय ते ह्या गोष्टी आपल्याला शिकायच्या. लक्षात येतं का मी काय म्हणतो ते? जी माणसं फक्त हातानं काम करतात, हातानं, ती काय असतात? मजूर असतात, मजूर. कारण मालक काय करतो? एवढं काम कर, तो तेवढंच काम करतो. आणि मी मजुराची रिस्पेक्ट करणारा माणूस आहे. कारण मजूर जर नसते, बिल्डिंग मोठ्या मोठ्या झाल्या नसत्या. मजूर जर नसते, शेतातली कामं चांगल्या पद्धतीने झाली नसती. परंतु मजुरी करायची त्यांच्यावरती एक वेळ आलेली असते. घरच्या काहीतरी जिम्मेदाऱ्या पडलेल्या असतात. शिक्षणापासून त्यांना वंचित राहावं लागतं, म्हणून त्यांच्यावरती मजुरी करायची वेळ आलेली असते. आणि जी माणसं हातासोबत हृदयाचा वापर करतात ते उत्कृष्ट प्रकारचे कारागीर असतात. मजुराला हजेरी किती आहे? 500 रुपये. आणि जे कारागीर असतात किमान 1000 रुपये कमवतात का नाही मला सांगा. आणि जी माणसं हातासोबत हृदयाचा वापर करतात आणि हृदयासोबत मेंदूचा वापर करतात, बुद्धीचा वापर करतात, ते उत्कृष्ट प्रकारचे कलाकार असतात. म्हणून अमिताभ बच्चन एका ऍडव्हर्टाइजला 5-5 कोटी रुपये घेतो. विराट कोहली 30 सेकंदाच्या ऍडव्हर्टाइजला 5-5, 10-10 कोटी रुपये घेतो. कारण का? ते उत्कृष्ट प्रकारचे कलाकार आहेत. मग इथं बसलेल्या प्रत्येकाला तो अधिकार आहे. आपण आपल्या जीवनातला उत्कृष्ट कलाकार व्हायचंय. मग आपली शेती असेल, आपला बिझनेस असेल, आपण विद्यार्थी असाल, आपल्याला हातासोबत हृदयाचा वापर करायचा, हृदयासोबत बुद्धीचा वापर करायचा आहे. उत्कृष्ट कलाकार होण्याचा हा प्रत्येकाला अधिकार आहे. आणि हे आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवले आहे. शिवरायांचे जे मावळे होते ते हातानं काम करत करत, हृदयाचा काम करत करत, बुद्धीचा वापर ते करत होते. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या युद्ध क्षेत्रामध्ये कुठलंही नियोजन हे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. गनिमी काव्यानं छत्रपती शिवाजी महाराज कुठलीही लढाई, जर सगळ्यात जास्त लढाया जर छत्रपती शिवाजी महाराजांनी कशाच्या जोरावर लढल्या असतील तर त्या गनिमी काव्यानं लढाया लढलेल्या आहेत. मग शिवचरित्रातून आपण ह्या गोष्टी का शिकू नये? आपण शिकले पाहिजे का नाही मला सांगा. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवरायांचं नाव ठेवलं शिवबा. लहान असताना शिवबा म्हणायच्या. शिव म्हणजे सत्य आणि बा म्हणजे बाप, सत्याचा बाप, म्हणून शिवबा नाव ठेवलेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्रात असे अनेक पैलू आहेत, अनेक पैलू. त्याच्यावरती एका पैलूवरती जर बोलायचं म्हटलं तर 8 दिवस पुरायचे नाहीत. एवढं आपल्याला त्या ठिकाणी बोलता येतं. बोलण्यासारख्या भरपूर गोष्टी आहेत. फक्त जाता जाता तुम्हाला या ठिकाणी एक ऊर्जा देण्याचं काम मी या ठिकाणी करणार आहे. प्रत्येकानं 3 स्टेप मध्ये टाळ्या वाजवतो, 3 टप्प्यामध्ये. लक्षात येतं असं. आणि मी एक गीत सादर करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहे. कारण त्या गीतामुळं इथं विद्यार्थी वर्ग भरपूर आहे. त्या विद्यार्थ्यांना, नवतरुणांना एक ऊर्जा देण्याचं मी काम या ठिकाणी करणार आहे. ते गीत आपण मोबाईलवरती ऐकलेलं असेल, युट्यूब वरती ऐकलेलं असेल, आणि ते गीत हे तुमच्या प्रत्येकाच्या ऐकण्यातलं आहे. मी काय गायक नाही, परंतु प्रयत्न करतो. तर टाळ्या स्टार्ट करा. कारण टाळ्या वाजवल्यानं आपल्यामध्ये ऊर्जा निर्माण होते. तर आपण वारकरी संप्रदायाची माणसं आणि वारकरी संप्रदायामध्ये भजन करताना टाळ्या वाजवतात. कारण याला सुद्धा विज्ञान कारणीभूत आहे. तर स्टार्ट करायचं. आता मी गीत सादर करतोय. तुझी तुलाच पुरी करायची, तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची. तुझी तुलाच पुरी करायची, हौस आकाश उंच उडायची. गाड्या तयारी ठेव मनाची, कधी झुकायची कधी नडायची. दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. आला जरी तो कठीण क्षण, खंबीर उभं तू राहायचं. हटायचं नाही गाड्यात हटायचं, पुढं पुढं तू चालत राहायचं.
हटायचं नाही गड्या हटायचं, पुढं पुढं तू चालत राहायचं. आई बापाच्या पायावर डोकं, बाकी जगा शिरा रोख ठोक. आई बापाच्या पायाशी डोकं, बाकी जगा शिरा रोख ठोक. अगदीच नाही असं पण नाही, संगतीला चांगली लोक. सल्लामी चुकून, सल्लामी वाकून, सल्लामी ठोकून देणार हायर, तुला उचलून घेणार हायर. दुनिया डोक्यावर घेणार हायर, तुला उचलून घेणार हायर. आणि इथं जे काय मर्द मावळे भगिनी, त्यांना माझी एक नम्र विनंती आहे की आपण आपल्या आयुष्यामध्ये संगतीला खूप महत्व दिलं पाहिजे. जर संगत आयुष्यामध्ये पंगत चुकली तर चलन, पण संगत चुकली नाही पाहिजे. आपल्या जीवनाची रंगत ही संगतीमुळे निर्माण होणार आहे. राष्ट्रसंत एका ठिकाणी, सेनाजी महाराज एका ठिकाणी सांगतात की कुसंगतीनं वाढते अज्ञान, जळते हे ज्ञान सत्य माना. ताक सेविता आंबट ढेकुर, मधुर दुधाचा येईल तो. विष प्राशिता अमर होईल, विष प्राशिता मरण येईल. अमृता ते अमर होईल, सेना मने धरा हे चित्ती बोल. ऐसे हे जे सांगितले. राष्ट्रसंत सेनाजी महाराज सांगतात की आपण जर कुसंगतीचा जर संगत केली, वाईट लोकांची जर संगत केली, आपल्यामध्ये जेवढं काही चांगलं आहे त्या चांगल्या गोष्टीचा विनाश होतो. आपण जर ताक केलं तर आपल्या तोंडाचा आंबट असा वास येतो, आणि त्याऐवजी जर आपण दूध पिलं तर आपल्या तोंडाचा मधुर असा वास येतो. आपण जर विष प्राशन केलं तर मरण 100% निश्चित आहे, आणि आपण जर अमृत प्राशन केलं तर आपण अमर होणार आहे. मी जे हे पोट तिरकीनं सांगतोय हे तुम्ही तुमच्या चित्तास धरा, डोक्यामध्ये घ्या. समजा तुम्ही 4 लोकांचा आळशी लोकांची संगत केली, 5वा आळशी माणूस कोण राहणार आहे? 4 उशिरा उठणाऱ्या लोकांची संगत केली, 5वा उशिरा उठणारा कोण आहे? 4 रात्रभर मोबाईल बघणाऱ्या माणसाची संगत केली, 5वा मोबाईल बघणारा कोण आहे? 4 निंदा करणाऱ्या लोकांची संगत केली, 5वा निंदा करणारा माणूस कोण आहे? 4 पार्ट्या करणाऱ्या लोकांची संख्या आपण वाढवली, 5वा पार्ट्या करणारा माणूस कोण आहे? 4 नुसत्या झोपा करणाऱ्या माणसाची संगत केली, 5वा माणूस कोण आहे? 4 पहिलं ते आमच्या गावामध्ये कटाळ्या म्हणायचे, जी बैल काम करत नाहीत त्या बैलांना कटाळ्या म्हणायचे. कटाळ्याचा शुद्ध अर्थ आहे कष्ट टाळ्या. 4 कष्ट टाळ्या लोकांची संगत केली, थोडक्यात कटाळ्याची संगत केली. 5वा कटाळ्या कोण आहेत? आपण स्वतः आहे. आणि त्याऐवजी आपण जर 4 सकाळी लवकर उठणाऱ्या 4 माणसाची संगत केली तर 5वा लवकर उठणारा कोण आहे? आपण स्वतः आहे. 4 लवकर झोपणाऱ्या माणसाची संगत केली, 5वा लवकर झोपणारा कोण आहे? आपण स्वतः आहे. 4 व्यायाम करणाऱ्या लोकांची संगत केली, 5वा व्यायाम करणारा कोण आहे? आपण स्वतः आहे. 4 कीर्तन ऐकणाऱ्या लोकांची संगत केली, 5वा कीर्तन ऐकणारा कोण आहे? आपण स्वतः आहे. 4 पारायण करणाऱ्या लोकांची संगत केली, 5वा पारायणाला बसणारा आपण स्वतः आहे. 4 अध्यात्मातल्या लोकांची संगत केली, 5वा अध्यात्मामध्ये असणारा माणूस आपण स्वतः आहे. 4 अभ्यास करणाऱ्या पोरांची संगत केली, 5वा अभ्यास करणारा माणूस आपण स्वतः आहे. आणि 4 इतिहास घडविणाऱ्या लोकांची संगत केली तर 5वा इतिहास घडविणारा माणूस आपण आहोत. हात जोडून तुम्हा सर्वांना विनंती आहे, तुमचं जे हे वय आहे हे वय चांगल्या लोकांची संगती करण्याचं वय आहे. त्याच्यामध्ये चांगली लोक सोडा, मोबाईल मधले सुद्धा चांगले व्हिडिओ बघा, मोबाईल मध्ये तुम्ही पुस्तकं ऐका, चांगले चांगले विचार बघा. कारण सगळ्यात मोठा शत्रू जर कोण असेल आज, सगळ्यात मोठा शत्रू तर तो मोबाईल आहे, आणि सगळ्यात मोठा मित्र सुद्धा मोबाईल आहे. त्या मोबाईलचा आपण कशा पद्धतीने वापर करायचा हे आपण शिकलं की आपल्याला सगळ्या जगाचं गणित कळालं असं आपल्याला म्हणता येईल. आणि या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आपल्याला घोषणा देऊन या आजच्या कार्यक्रमाचा समारोप आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. तर मी घोषणा देतो या ठिकाणी. प्रताप प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंश सिंहासनाधीश्वर जलपती गणपती भूपती गुणवंत ज्ञानवंत नीतिवंत जाणता राजा महाराज श्रीमंत विश्ववंद्य श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की
धन्यवाद. सरांनी वेळेचं महत्त्व, शरीर संपत्ती कशी जपली पाहिजे, शिवरायांनी शरीर संपत्तीला किती महत्त्व दिलं, सर्व विचार सरांनी आपल्या गोपाळवाडी नगरीमध्ये आपणाला सर्वांना सांगितलेले आहेत. सरांनी वेळेतनं वेळ काढून आमच्या मैत्री ग्रुप व सर्व गोपाळवाडी ग्रामस्थ यांच्यावरती प्रेम दाखवून आपण वेळेतनं वेळ काढून आलात. असंच प्रेम आमच्या या मैत्री ग्रुप व गोपाळवाडी नगरीवरती असावं आणि असंच पुढं आम्हाला तुम्ही ज्ञान देत राहावं ही मी सरांना विनंती